श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे भाद्रपद महिन्यातली पौर्णिमा। तर या पौर्णिमेला एक विशेष असं महत्त्व असतं, कारण या भाद्रपद महिन्यातल्या या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे। म्हणजे आजच्या या पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे। तर पितृपक्ष हा पौर्णिमेपासून पुढे 15 दिवस चालत राहणार आहे आणि या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा, त्याचप्रमाणे त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध आणि पिंडदान सुद्धा करायचं असतं। त्यामुळेच या पौर्णिमेला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं। तर पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत असे 15 दिवस हा पितृपक्ष आपण करत असतो आणि पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांची पूजा, श्राद्ध आणि दान हे करायचं असतं। त्याचप्रमाणे पिंडदान देखील आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी करायचं असतं। तर आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती अशा 3 वस्तू जाळायच्या आहेत। जर आपण या 3 वस्तू आपल्या घराच्या उंबरठ्यावरती जर जाळल्या तर आपल्या घरातील जी काही नजरबाधा आहे, कटकटी आहेत, भांडणं आहेत, तर ते सर्व काही दूर होतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते। त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा देखील आपल्या पूर्ण होतात। बऱ्याच वेळेला काय होतं तर आपल्या घरामध्ये भांडणं होतात, त्यामध्ये नवरा बायकोची भांडणं होतात किंवा बायकोची आणि मुलांची भांडणं होतात, म्हणजे आईची आणि मुलांची किंवा वडिलांची आणि मुलांची भांडणं होत असतात। मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकत नाहीत। बऱ्याच वेळेला आपण मुलांना आपल्या चांगल्या गोष्टी सांगत असतो, पण तरी देखील मुलं आपलं त्या गोष्टी ऐकत नाहीत। त्याचप्रमाणे पती सुद्धा जे आहे तर ते आपल्या पत्नीचं ऐकत नाही। आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपले पती आणि आपली मुलं आपल्या या गोष्टी चांगल्या ऐकत नाहीत आणि त्यामुळे घरामध्ये वारंवार भांडणं होत असतात, मतभेद होत असतात, कलह होत असतात। तर यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर घडत असतील तर आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। आपण कष्ट मेहनत करून सुद्धा जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल आणि आलेली लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, तर माता लक्ष्मी ही अतिशय चंचल असल्यामुळे त्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय जर केले नाहीत किंवा ज्या काही पूजा किंवा सेवा ज्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर त्या केल्या नाहीत तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही आणि आलेली लक्ष्मी जी आहे तर ती कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून काढता पाय घेत असते किंवा जी लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरातून निघून जात असते। तर त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो, मेहनत सुद्धा करत असतो, तरी सुद्धा ती इच्छा जी आहे तर ती आपली पूर्ण होत नाही आणि बऱ्याच वेळेला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या इच्छेमध्ये किंवा त्या कामामध्ये आपल्याला बरेच अडथळे निर्माण होत असतात आणि ती इच्छा जी आहे तर ती आपली नेहमी अपूर्ण राहते किंवा ती इच्छा आपली पूर्ण होत नाही। किंवा आपल्या यासारख्या ज्या काही इच्छा असतात, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतेच, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत सुद्धा करत असतो आणि तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि बऱ्याच वेळेला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्या कामामध्ये बरेच अडथळे सुद्धा निर्माण होतात आणि त्यामुळे ज्या आपल्या इच्छा आहेत तर त्या अपूर्ण राहतात। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा या असतातच आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत सुद्धा करत असतो आणि त्या पूर्ण होण्यासाठी त्या कामामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात आणि त्यामुळे त्या इच्छा आपल्या अपूर्ण राहत असतात। तर बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये दोष असतात, म्हणजे नजर दोष असेल, वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक शक्ती असेल, तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या घरातनं आपल्याला जर बाहेर घालवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। कारण हे जे दोष असतात तर हे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तींना सुद्धा लागत असतात आणि त्यामुळेच प्रत्येक कामामध्ये अडथळे हे निर्माण होत असतात। तर त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आज संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। कारण घराचा जो उंबरठा आहे तर तो घराचा मुख्य दरवाजा असतो आणि या मुख्य दरवाजामधून अनेक चांगल्या गोष्टी येत असतात, अनेक वाईट गोष्टी येत असतात, निगेटिव्हिटी येत असते, त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी येत असते। तर अशा चांगल्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि काही वाईट लोक सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात, काही चांगली लोक सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत चांगल्या वाईट तर त्या सर्व गोष्टी किंवा ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्याचबरोबर ज्या काही सकारात्मक ऊर्जा आहेत तर त्या सर्व गोष्टींचा प्रवेश
प्रवेश आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच होत असतो। तर त्यामुळे आपल्याला हा उपाय आपल्या घराच्या उंबरठ्यावरतीच करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 3 वेलच्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत। आता या 3 वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे। उजव्या हातामध्ये या 3 वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। 108 वेळेला तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। 108 वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। आता 108 वेळेला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग तुम्ही 7 वेळेला किंवा 21 वेळेला किंवा 24 वेळेला देखील करू शकता। आता यानंतर याच्या 3 वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळेला उतरून घ्यायच्या आहेत। डोक्यापासून ते खाली पायापर्यंत आपल्याला 7 वेळेला या उतरवून घ्यायच्या आहेत। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील संपूर्ण भिंतींना टच करायचं आहे। म्हणजे तुमचं किचन बाथरूम सगळीकडे तुम्हाला या ज्या लवंग आहेत आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये भिंतींना टच करत तुम्हाला घेऊन फिरायचं आहे आणि हे फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये नामस्मरण करायचं आहे। या 3 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती यायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळेला या 3 वस्तू उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर एक वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। आता भीमसेनी कापूर जर तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम, म्हणजे जी काही नकारात्मकता आहे तर ती घालवण्यासाठी भीमसेनी कापूर हा खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही नक्की घ्या, नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल। आता यानंतर या कापरावरती या 3 वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत आणि या प्लेटमध्ये किंवा या वाटीमध्ये आपल्याला हा कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा ही वाटी किंवा प्लेट जी आहे तर ती फिरवायची आहे आणि घरामध्ये फिरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही जेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती याल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या घरावरनं परत एकदा 7 वेळेला ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला उतरवायची आहे। तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर याला संपूर्णपणे तुम्हाला जळू द्यायचं आहे। उंबरठ्यावर ठेवलं तरीही चालेल किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल। तर हे जळेपर्यंत आपल्याला दरवाजा बंद करायचा नाहीये। तर असा अगदी छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। आता ह्या ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे जे पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये किंवा वॉशरूम मध्ये टाकलं तरीही चालेल किंवा झाडाच्या खोडाला टाकलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आजच्या दिवशी करायचा आहे। तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा सुद्धा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।